पनवेल मिडल क्लास सोसायटी, रोहिदासवाडा मार्केट यार्ड वसाहत यांचे हिंदू संमेलन रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. मिडल क्लास सोसायटी येथील श्री गणेश मंदिर परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संमेलनात सनातन धर्म संवर्धन, सामाजिक एकजूट आणि संस्कृती जपण्याच्या विषयांवर प्रबोधनपर व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते ॲडव्होकेट श्रीराम ठोसर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून हिंदू समाजातील एकात्मता आणि जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले. एका जंगलाला भीषण आग लागली, प्रचंड भीषण आग. परिस्थिती अशी होती की आता या आगीतून कोणी वाचेल किंवा वाचणार नाही हे काहीच सांगता येत नव्हतं. आग इतकी मोठी होती की बघणाऱ्याला वाटतं की एकही जण शिल्लक राहणार नाही, सगळे करून जातील. त्याच वेळेला एक जीवताई तिचा उपक्रम पार पडत होती. कुठला उपक्रम? बाजूला एक मोठं तळ होतं. ती बाजूला जायची, त्या तळ्यावर जायची, सोचीमध्ये थोडंसं पाणी घ्यायची. बघा आग इतकी भडकते ना की बांध्याच्या बांध्यावरती तरी काही होत नाही. एवढी मोठी भीषण आग होती. ती जीवताई जायची बाहेर, सोचीमध्ये थोडंसं पाणी घ्यायची आणि त्या आगी काढून टाकायची. डोमकावळे नावाचे जे पदार्थ असतात ना, ते आजच्याच काळात असतात असं काही, ते पंचतंत्राच्या गोष्टींमध्ये पण असतात. त्यावेळेला असाच एक डोम कावळा बघायचा. तो त्याचा विवेकवादी वगैरे विचार करायला तो म्हणाला का चिवताई मूर्खाचा तू, आग बघ केवढी मोठी आहे, जंगलाचा विस्तार किती मोठा आहे. ही आग अशीच पसरत राहिली तर तुझं कोण केवढं, तुझी ताकद केवढी, त्याच्या पाण्याचा किती खेळ जाऊ तुला ती कळते का? त्याच्यावरती या चिठ्ठीचं जे उत्तर दिलं ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं. ती म्हणाली तो म्हणतोस ते खरंच आहे. या आगीमध्ये आपण सगळे भरून जाऊ, त्या कदाचित आपली सुटका होईल, हे खरंच आपल्याला सांगता येणार नाही. पण सांगता येईल अशी एक गोष्ट नक्की आहे, काही ना काही वर्षांनी कोणीतरी पुढच्या पिढीतले लोक या आगीचा इतिहास लिहून ठेवतील. त्या इतिहासामध्ये माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये नको, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये आलं. आज जोडून विनंती आहे की तुमच्या परीने जेवढं धर्मकार्य करता येईल तेवढं करा. आपण पास आहोत म्हणून लाजू नका. तेही पास होते, समोरचे 100 होते, 100पैकी एकही जगला नाही, 5 पैकी एकही मेला नाही. तोच आदर्श आपण पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करूया, हाच एक आशावाद आपल्या समोर ठेवतो. कार्यक्रमाच्या प्रारंभी मातृशक्तीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोमल कोळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष रंगत आली. तर मग नागरिक कर्तव्य म्हणजे आपलं फक्त टॅक्स भरणं हेच नाही. म्हणजे टॅक्स तर आपण सगळ्यांनी भरलाच पाहिजे, की म्हणजे नागरिक कर्तव्य हे फक्त नियमांचं पालन नाही तर देशाबद्दलची आपली जबाबदारी आहे. तर मग आपण टॅक्स भरायला पाहिजे वेळेवरती. रस्त्यावरचे जे आपले नियम आहेत त्या नियमांवरती आपण नियम आपले पाळतो का, की फक्त नियम पालन नाही, म्हणजे फक्त पाळायचे नाही, ते एक सुजाण नागरिक म्हणून जर का तुम्हाला कुठली चुकीची गोष्ट समाजामध्ये होताना घडताना दिसत असेल तर मग ती सुधारायची, ती तुम्हाला कन्फ्रंट करायची, ती मला सांगायची, तुमच्यामध्ये धारिष्ट असायला पाहिजे. ह्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की टॅक्स वेळेवरती भरला पाहिजे. एक सुजाण नागरिकाचं जर का आपण कॅरेक्टरिस्टिक्स काढायला गेलो तर मग आपण टॅक्स भरला पाहिजे, सगळ्या नियमांचं पालन नीट केलं पाहिजे. पण एक नागरिक म्हणून आपलं सगळ्यात महत्त्वाचं दायित्व आहे ते म्हणजे मतदान करायला पाहिजे. की मतदानाचा जो आपला हक्क आहे, की मतदानाचा हक्क आपण जर का बजावला तर जे म्हणजे आपल्याला आपण जर का बघायला गेलो तर आता पश्चिम बंगालमध्ये जे मतदान झालं ते 93.2% एवढं झालं. पण महाराष्ट्रामधलं जे आता इलेक्शन होऊन गेले, आपल्या स्टेट इलेक्शन होऊन गेले, त्याच्यामध्ये फक्त 65% मतदान झालं. तर मग हे जे मतदान म्हणजे हे जे
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह कुणाल मानकापे यांनी मार्गदर्शन करत समाजातील संघटन आणि राष्ट्रभक्तीची गरज स्पष्ट केली. साधा आपण विचार करूया. रामायणातल्या गोष्टी आता श्रीरामजींनी सांगितल्या, आपल्या सर्वांनी आपण मनामध्ये घेऊया. आपल्या घरातल्या कित्येक मुलांना ह्या गोष्टी माहिती आहेत का? जर आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये पाहिलं तर आपल्या घरातल्या अनेकांना ह्या गोष्टींची आता काही आपल्याला गंध राहिलेला नाहीये. याचं कारणच हे की आपण लांब पडत चाललेलो आहोत, आपण एकत्र येत नाही. आणि म्हणून जिथे मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस आहेत त्या कॉम्प्लेक्स मधल्या महिलांनी एकत्र येऊन आपल्या कॉम्प्लेक्स मधल्या मुलांसाठी असे काही संस्कार वर्ग चालवले. जिकडे जिकडे तरुण आहेत त्यांनी एकत्र येऊन खेळासोबत वेगवेगळ्या विषयांचं दंडाचं प्रशिक्षण घेतलं, शारीरिक बल मिळवलं. तर आपला जो हिंदू समाज आहे तो खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आपण नेऊ शकतो. हाच विषय आपल्या सगळ्यांसमोर मांडायचा होता आणि आपला जो हिंदू समाज आहे तो एका गोष्टीच्या खाली सगळे एकत्र येतो. आपण सर्वांनी त्याचा परिधान केलाय, तो आहे भगवा. अटलजींची एक कविता आहे, ती फक्त सांगतो आणि त्यातनं आपला कामाला विराम देतो. हा जो भगवा आहे तो आपल्याला कायम प्रेरणा देत असतो. त्यामुळे त्यांची अशी कविता आहे की गगन में लहरता है भगवा हमारा. सुरुवातीला त्यांनी हिंदू समाजाबद्दल काय वाईट घडलं, संकट आले त्याचं सांगितलंय. गगन में लहरता है भगवा हमारा, घिरे घोर घरदास ताके भयंकर, गवा भेटे सर्वस्व आपस में लड़कर, बुझे दीप घर घर हुआ शून्य अंबर, निराशा निशाने जो डेरा जमाए, ये जयचंद के द्रोह का दुष्ट फल है जो अब तक अंधेरा सवेरा ना है. आपल्यात काही लोकांमध्ये केलेली गडबडी, आपल्यामध्ये काय केलेले दोष आहेत आणि ह्याच्यामुळे आपल्यावरती भगव्या ध्वजावरती काही संकट आलेलं आहे. पण आता आपण काय करतो? हे जे काम होतं गेल्या 100 वर्षापूर्वी डॉक्टर हेडगेवार नावाच्या एका व्यक्तींनी सुरुवात केली. तसं शिवाजी महाराजांनी एकट्याने काही कामाला सुरुवात केली. तसं आता आपण एकटे नाही राहिलो, आता आपण एकत्र झालो. त्यामुळे शेवटचं कडवं असं सांगतं, कभी थे अकेले हुए आज इतने. बघूया आपण सर्वांनी नाही, कभी थे अकेले हुए आज इतने, नहीं तब डरे तो भला अब डरेंगे, विरोधों के सागर में चट्टान है हम, न घबराएंगे न मौत अपनी मरेंगे, लिया हाथ में ध्वज कभी न रुकेगा, कदम बढ़ रहा है कभी न झुकेगा, सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा, न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा, निडर है सभी हम, अमर है सभी हम, के सर पर हमारे मर्द हस्त करता, गगन में लहरता है भगवा हमारा भगवा. धन्यवाद. या संमेलनाच्या माध्यमातून समाजात एकोप्याचा आणि संस्कारांचा संदेश तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.